नमस्कार मंडळी. हिवाळ्यामध्ये हिरवीगार ताजी कोथिंबीर भरपूर प्रमाणात विकायला आलेली असते आणि या कोथिंबीरीपासून आपण छान कुरकुरीत अशा कोथिंबीर वड्या तयार करतोच. म्हणजे ऐन वेळेवर जरी आपल्याला गरम खायची इच्छा असली तरीही ही वड्या आपण फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतो आणि हव्या तेव्हा छान अशा गरमागरम तळून खाऊ शकतो. अगदी बघा, आतून किती पोकळ ह्या तयार झालेल्या आहेत आणि बाहेरून किती कुरकुरीत अशी ही वडी तयार झालेली आहे. तर तुम्हीसुद्धा नक्की करून बघा. वेळ न करता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. इथे एक जुडी कोथिंबीर मी आधी तोडून आणि नंतर ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि चाळणीवर पूर्ण पाणी यामधलं निघण्यासाठी मी अशी ठेवून घेतलेली आहे एका अशा खोलगट भांड्यामध्ये. आता ही कोथिंबीर तोडत असताना यामधल्या कोवळ्या काड्यासुद्धा आपल्याला तोडायच्या आहेत. जास्त जर कडक अशा काड्या असतील तर त्या मात्र इथे घेऊ नका. आता आपण ही कोथिंबीर बारीक अशी चिरून घेणार आहोत सुरीने. तर बघा, आता कोथिंबीर चिरत असताना आपल्याला ती छान बारीक अशी चिरून घ्यायची आहे. म्हणजे जेव्हा आपण हिच्या वड्या तयार करतो तर ते छान सगळीकडे ही कोथिंबीर पूर्ण अशी मिक्स होते. तर बघा, असा सर्व हा बंच घेऊन मी हा छान असा चिरून घेणार आहे. आणि कोथिंबीर वडी करत असताना आपल्याला छान कोवळी अशी ही कोथिंबीर घ्यायची आहे. म्हणजे त्याच्या वड्या चवीलाही खूप छान लागतात. आता ही कोथिंबीर अशा प्रकारे माझी चिरून झाल्यानंतर राहिलेली कोथिंबीर आहे तीसुद्धा मी सर्व अशा प्रकारे चिरून घेणार आहे. तर बघा, इथे किती छान अशी बारीक ही कोथिंबीर चिरून झालेली आहे. आता यासाठी एक छोटं वाटण करूया. यामध्ये मसाले वगैरे आपल्याला काहीच वापरायचं नाही. फक्त इथे आपण 5 ते 6 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, 6 ते 7 हिरवी मिरची, 1 इंच आल्याचा तुकडा, तसंच इथे 1 चमचा पोहे खाण्याची जिरं घेतलेलं आहे. पाणी न टाकता याचं असं जाड वाटण म्हणजेच ठेचा करून घेतलेला आहे. हा ठेचा आपल्याला या कोथिंबीरमध्ये टाकायचा आहे. तर आता हा ठेचा जाडसरच करायचा आहे. आता इथे आपण अर्धा चमचा एवढी हळद घालणार आहोत आणि इथे 1 कप एवढं मी बेसन घेतलेलं आहे. तर आता जी आपली कोथिंबीर होती ती आपली 2 कप कोथिंबीर होती. त्यासाठी 1 कप एवढं मी चणा डाळीचं पीठ म्हणजेच बेसन पीठ वापरलेलं आहे. आता यामध्ये आपण पांढरे तीळ टाकणार आहोत. तर हे तीळ बघा, मी थोडे जास्त घातलेले आहेत. तुम्हाला कमी आवडत असतील तर कमी घालू शकता. आता यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठसुद्धा घालायचं आहे. आता यामध्ये आपण हा एक खास पदार्थ टाकणार आहोत. तर हा आहे इथे जाड रवा. तर हा रवा मी पोहे खाण्याच्या चमच्याने 4 चमचे एवढा यामध्ये टाकणार आहे. आता बघा, रवा जर बारीक असेल तुमच्याकडे तर तो सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. आता राहिलेला हा जो रवा आहे तो मी वापरणार नाही. तर इथे बघा, 1 कप बेसन पिठासाठी मी पोहे खाण्याचे 4 चमचे एवढं मी इथे रवा वापरलेला आहे. आता सर्व साहित्य मिक्स झाल्यानंतर हातावर थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला. तर एकदमच यामध्ये पाणी आपल्याला घालायचं नाही. त्यामुळे हे जे आपलं बेसन पीठ आहे हे सैल असं मळून घेतलं जाईल. तर तसं न होण्यासाठी आपल्याला थोडं थोडं यामध्ये पाणी टाकायचं आहे. तर हा गोळा आपला आता तयार झालेला आहे. आता तयार झालेला हा जो गोळा आहे आपण हा एका ताटावर पसरवून घेणार आहोत. तर बघा, अशा प्रकारे जास्त सैल नाही किंवा घट्टही नाही. आता एक असं खोलकट मी ताट घेतलेलं आहे आणि त्या ताटावर आपण त्याला तेल लावून घेणार आहोत. तर तेल लावल्यामुळे हा गोळा ताटाला चिटकणार नाही. त्यासाठी हे तेल आपण या ताटाला लावून घेणार आहोत आणि नंतर मग या ताटामध्येच आपल्याला हा जो गोळा आहे तयार केलेला हा आपल्याला पसरवून घ्यायचा आहे. तर बघा, आता थोडे पांढरे जे तीळ होते ते मी या ताटावर टाकून घेणार आहे. तीळ थोडे जास्त आवडत असल्यामुळे मी यामध्ये तीळ जास्त वापरलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडे कमी घातले तरीही चालतील. तर बघा, आता हे तीळ टाकल्यानंतर यावर हा गोळा घेणार आहे आणि तुम्ही जर स्पॅच्युला असेल त्यानेही पसरू शकता किंवा अशी एखाद्या प्लेट असेल त्याला तेल लावून जर घेतलं तर त्यानेही सहजपणे हे पसरल्या जातं. पण मी इथे हातानेच हे असं पसरवून घेत आहे. थोडं तुम्ही तेलाचा हात घेतला तरी त्याने अगदी सहजपणे हे पसरवल्या जातं. मी थोडा हाताला म्हणजे तेल लावून घेतलेलं होतं थोडं हाताला आणि त्याने हे पसरवून घेत आहे. अगदी सहजपणे बघा, पूर्ण छान असं पसरल्या गेलेलं आहे. आता यावर सुद्धा आपण थोडे तीळ लावून घेणार आहोत वरून. थोडे हाताने आपण दाबून जर घेतले तर ते तेलामध्ये सुटत नाहीत. तर बघा, जास्त जाड अशी मी ही वडी थापून घेतलेली नाही. तर आता यावर थोडे परत एकदा तीळ घातलेले आहेत
आणि नंतर मग आता एका भांड्यामध्ये मी वाफवण्यासाठी ठेवणार आहे. 15 मिनटं हे वाफवून घ्यायची आहे आपल्याला. 15 मिनटामध्ये छान ही आपली कोथिंबीर वडी वाफवून घेतल्या जाते. तर आता यावर झाकण ठेवून घेणार आहे मी. आणि आता बघा, हे आपण पूर्ण वाफवून घेतल्यानंतर इथे मी काढून घेतलेली आहे. तर आता कोथिंबीरचा सुद्धा हलकासा रंग बदलला की आपल्याला समजते ही वाफवल्या गेली आहे म्हणून. आता तुम्हाला सुरीसुद्धा यामध्ये टाकून दाखवत आहे, तर अगदी सहजपणे निघत आहे, म्हणजे अजिबातही सुरीला आपल्या चिटकलेलं नाही. आता बघा, मी ताटामधली कोथिंबीर वडी काढून घेतलेली आहे. अजून वाफा यामध्ये निघतच आहेत. तर बघा, तुम्हाला ही इथूनच लक्षात येत असेल की ही वरूनच पोकळ दिसत आहे. तर आता आपण याचे कापसुद्धा करून घेणार आहोत. तुम्हाला ज्या आकारामध्ये आवडत असतील तसे हे काप तुम्ही तयार करून घ्यायचे. आणि अशा प्रकारे काप करून ही जी कोथिंबीर वडी थंड झाल्यानंतर तुम्ही एका हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये जर ठेवली आणि तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही गरमागरम तळून खाऊ शकता. अगदी वेळेवर केल्यासारखी कोथिंबीर वडी चवीला लागणार आहे. तर बघा, आता सर्व याचे काप माझे करून झालेले आहेत. आता आपण कोथिंबीर वडी तळूनसुद्धा घेणार आहोत. आता यामधलं एक तुकडा बघा, मी तुम्हाला जवळूनसुद्धा दाखवणार आहे. तर बघा, यामधल्या वाफा अजून निघतच आहेत. तर बघा, अशा कडेनी तुम्हाला थोडी हलकी अशी ही जाणवत असेल, म्हणजे पोकळ अशी दिसत आहे. तर आता आपण ही तळूनसुद्धा घेणार आहोत. त्यासाठी मी तुम्हाला हे जवळून दाखवलेली आहे. तर बघा, आता जास्त जाड मी ही बनवलेली नाही. तर आता तेलसुद्धा गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं. यामध्ये आपल्याला एक एक करत अशा ह्या कोथिंबीर वडी 3 ते 4 टाकून घ्यायच्या आहेत. आणि नंतर ह्या छान सोनेरी रंगावर आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. त्यामुळे कोथिंबीर वडी तुमची तेलकटही होणार नाही. आणि तळत असतानासुद्धा तुम्हाला कोथिंबीर वडी जेव्हा तेलामध्ये टाकायची आहे तेव्हा तेल छान कडकडीत असं गरम असायला हवं. त्यामुळे सुद्धा वडी ही तेलकट होत नाही. तर बघा, आता आपल्याला आलटून पालटून ह्या दोन्हीही बाजूनी छान सोनेरी रंगावर तळून घ्यायच्या आहेत. तर बघा, आता ही आपली कोथिंबीर वडी याला हलकासा रंग आलेला आहे. आता ही कोथिंबीर वडी आपण काढून घेणार आहोत. जास्त डार्क रंगावर सुद्धा आपल्याला ह्या तळायच्या नाहीत. आता असं थोडं यातलं तेल आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि ह्या पूर्ण कोथिंबीर वड्या तळून घ्यायच्या आहेत. अशाच प्रकारे दुसरी बॅचसुद्धा मी यामध्ये टाकून घेणार आहे आणि तीही अशीच तळून घेणार आहे. तर अशा प्रकारे बघा, आपल्या ज्या कोथिंबीर वडी आहेत त्या आपण सर्व तळून घेतलेल्या आहेत. आणि आवाजसुद्धा तुम्ही ऐकलेला आहे. तर आता यातली तुम्हाला एक कोथिंबीर वडी मी तोडूनसुद्धा दाखवणार आहे. आधी आवाजही बघा, किती छान कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी झालेली आहे. आणि तोडूनसुद्धा दाखवते, तर बघा, तुमच्या लक्षात येणारच आहे की ही आतून किती पोकळ आहे. तर अशा प्रकारे आपल्या या खास पदार्थामुळे ही कोथिंबीर वडी आपली छान आतून पोकळ अशी तयार होते. तर मंडळी, तुम्हीसुद्धा नक्की ही कोथिंबीर वडी तयार करून बघा आणि कशी झाली हे मला सांगायला विसरू नका. तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.